यतोऽन्वयादि परतस्यार्थेष्वभिघ्नेश्वरा तेणे ब्रह्मरुदादिकवे मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारिमृदां यथा यस्रस्ते सर्वो दाम्नाश्रेण सदा निरस्तकुं सत्यं परं सत्यं परं ते कर्म काम्य कर्म क्लेश सक्लेश जाणावे एथ राजस आता चिन्ह परिस तामसाचे. भगवान सिद्धेश्वराच्या असीम कृपेनं श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाच्या 610 ओळीचा आपण विचार करतो आहोत. बारीक फॅनला विषय आहे सात्विक, राजस आणि तामस कर्म. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना, जे सात्विक कर्म तुला सांगितलं, राजस कर्मही सांगितलं, आता भयंकर क्लेशयुक्त असणारे जे कर्म आहे तामस कर्म ते तुला मी सांगतो, ऐक. अनुबंधम क्षयम हिंसा मनवेक्षिच पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्तत् तामसमुच्यते. आपण 18व्या अध्यायातल्या 25व्या श्लोकाचा विचार करतो आहोत. अनुबंधम क्षयम हिंसा मनवेक्षच पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्तत् तामसमुच्यते. भावी जे दुष्परिणाम होतात ते केवळ आपल्या कर्माने, आपण त्याची सावधगिरी बाळगत नाही. पुढचे जे वाईट कर्म घडणार आहेत त्याच्याकरता अगोदरच सावध झालं तर घडणार नाही. पण आमच्या झोपा होत जात नाही ना. आमच्या झोपा, आमचा आळस, आमच्या अभावना ह्या नष्ट होत नाही. त्यामुळे भावी काळामध्ये किती दुष्ट परिणाम भोगावे लागणार आहेत ते सांगतायत भगवान. मी म्हणत नाही, इथं सांगतायत. अनुबंधम क्षयम हिंसा मनवेक्षच पौरुषम. भावी जे दुष्परिणाम आहेत ते शारीरिकही नाश करणारे आहेत, आर्थिकही नाश करणारे आहेत, मानसिकही नाश करणारे आहेत आणि जीवनाचाही नाश करणारे आहेत. लक्षात ठेवा. काय अर्थात प्राण्याची पीडा आहे, हिंसा. हिंसेला तर काही आता पारावर राहिला नाही. लोकांना ते कळतही नाही. बुडतीचे पाय डोहाकडे अशी आज परिस्थिती वाईट आहे. लक्षात. भगवंतानी 5000 वर्षापूर्वी जे सांगितलं त्याच्यातून सध्या काळामध्ये
मला नाही वाटत फारसा फरक आहे. अर्थात केवळ अविचाराने, विचार नाही ना, मी शेवट भजनातून सांगणार आहे. अविचार काय? केवळ अविचाराने जे कर्म केल्या जातं ते जीवाला दुःख देणारं आणि मानवी जन्माचा नाश करणारं जे कर्म, त्याचं नाव आहे तामस कर्म. तर तामस कर्म मोहाधारभ्यते कर्म यत्तत् तामस उच्यते. आता माऊली याचा विचार करताय. तरी ते गा तामस कर्म जे निंदेचे काळे धाम, निषेधाचे जन्म साथ देणे. ते तामस कर्म कसं आहे तर शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलं आहे, वेदात त्याचं वर्णन केलं आहे, उपनिषदात वर्णन केलेलं आहे, संतांनी वर्णन केलेलं आहे. तामस कर्म संतांची निंदा करणं, शास्त्राची निंदा करणं, वेदाची निंदा करणं, धर्माची निंदा करणं आणि आपल्या इष्टदेवतेला कलंक लावणं. सध्या आपल्या इष्टदेवतेला कलंक लावला जातोय, तरी आमचे मुर्दे जागे होत नाही. लक्षात घ्या, ते मुर्दे जागे होत नाही. ते मुर्दे कसे जागे होतील? जिवंतच नाही तर जागे कसे होतील? जिवंत असते त्याला थोडंफार वाटलं असतं काही. काय विचार चालू आहे सध्या, काय करारनामे चालू आहेत, विचार करा थोडासा. तोच विषय इथं आलेला आहे. आपल्या पुढच्या लोकांना त्रासही होतो. काय? जे निपजवणी या पाठी काहीच न दिसे दिठी, रेघ काढिलिया पोटी तोयाचे जे. जे निपजवलिया पाठी, जे कर्मकर्त्याने उत्पन्न केल्यानंतर काहीच नस दिसे दिठी, कोणतं फळ आहे ते आपल्याला पुढे दिसतं. आपण कर्म करतो, पण याचं फळ चांगलं मिळेल का वाईट मिळेल हे आम्हाला दिसत नाही. आणि जेव्हा ते फळ मिळेल तेव्हा आम्ही जागे. आता मग काय जागे होऊन उपयोग? अगोदर जागे झालं पाहिजे आणि त्याच्याकरता प्रयत्न केले पाहिजे, तर आपण सुख समाधानाने जगू शकू. नाही तर मग नाश मांडलेलाच आहे. काय? हिंदूचा नाश मांडलाय आणि तो जबरदस्त आहे. तुम्ही काही एवढी अडाणी येत असं मला म्हणायचं नाही. तुम्ही वाचता, ऐकता, टीव्हीला यूट्यूबला पाहता, असं काही तुम्ही जागी नाही असं मला म्हणायचं नाही. ज्याप्रमाणे पाण्याच्या पोटामध्ये रेग काढली तर ती दिसते का? दिसत. तसा पुढचा नाश आपल्याला दिसत हो नाहीये. का कांजी घुसळलिया, का राख फुंकलिया,
काही न दिसे गाळलेली या वाळू घाणा, का कांजी घुसळली या. कांजी माहिती आहे ना तुम्हाला? कांजी ताकावरच्या पाण्याला पण म्हणतात आणि तांदळाच्या पाण्याला पण कांजी म्हणतात. ती कांजी जर घुसळली तर लोणी निघेल का? नाही निघणार. किंवा राख फुंकीत बसलं तर अग्नी निर्माण होईल का? नाही होणार. किंवा काही न दिसे गाळलिया वाळू घाणा, वाळूचा घाणा किती दिवस गाळल्यावर त्याला तेल पडेल? नाना उपनलिया भूस, नाना म्हणजे अथवा. आपले खळे झाले की भुसकटाचे ढिगारे पडल्या जातात. मग काही गोर गरीब लोक तिथे गेले आणि ते भुसकट उपणू लागले. किती धान्य मिळेल? मिळणार. नाना उपनलिया भूस, भुसकट किती जरी उपणलं तरी नाही पडणार नाहीये. का विंधिलिया आकाश, किंवा आकाशाला जर बाण मारला तर काय मिळेल? काहीच मिळणार नाही. क्षीण मात्र होईल. नाना मांडलिया पाश वारयास, अथवा ठरवलं की वारा पाशामध्ये धरायचा. पाश असतात ना, त्या पाशामध्ये जर वारा धरायचा ठरलं तर पकडता येईल का? येणार नाही. हे आगवे जैसे वांझे होऊन नाशे. हे आता जेवढी दृष्टांत दिली ना, ते सर्व कसे वांझ आहेत. वांझ याचा अर्थ निष्फळ. कळलं का? हे आगवेचे जैसे वांझे होऊन नाशे, जे केलिया पाठी तैसे वायाचे जाते. हे सर्व जे उद्योग आहेत आतापर्यंत आपण जे 2-4 ओव्यात पाहिले, हे सर्व कसे आहेत? व्यर्थ आहे. कांजी घुसळणं, ताकाचं पाणी घुसळणं व्यर्थ आहे. राख फुंकणं व्यर्थ आहे. वाळू गाळणं व्यर्थ आहे. आकाशाला बाण मारणं व्यर्थ आहे. भुसकट उपणणं व्यर्थ आहे. तेव्हा वाऱ्याला पाशामध्ये धरण्याचा प्रयत्न कर. हे आगवेचे जैसे वांझे होऊन नाशे, हे सगळं व्यर्थ आहे. त्याला किती असे प्रयत्न केले तर त्याला फल मिळणार हो नाही. जे केलिया पाठी तैसे वायाचे जाय. किती करा तुम्ही, ते सर्व व्यर्थ जाय. एरवी नरदेहा एवढे धन आठणी पडे, जे कर्म निपजविता मोडे जगाचे सुख. एरवी नरदेहा एवढे, फार मोठं धनाचा ठेवा म्हणजे आपला देह आहे. लक्षात केवढा आहे तुम्हाला अनेक वेळा मी हिशोब दिलाय, अजूनही देतो मी. पृथ्वी मोलाचे देता सुवर्ण, न मिळे या नरदेहाचा एक क्षण. नाथराय भागवत. पृथ्वीच्या वजनाचं सोनं दिलं तर
एक क्षण सुद्धा मिळणार नाही. आयुष्याचा हिशोब करा, किती दिल्यावर आयुष्य मिळेल. म्हणून म्हटलं एवढे नरदेहा एवढे धन आटणी पडे. एवढा मानव देह मिळाला, चुकून मिळाला, पुन्हा मिळणार नाही, लक्षात ठेवा. तो नरदेह संपत आला, संपला. एवढं नरदेहा एवढं धन खर्ची पडलं, तरी पण आपल्याला काहीच कळलेलं, काहीच कळत. लोक बोंबलतात बोंबलतात बोंबलतात, ते बोंबल नाही आपल्याला ऐकू येत. लोक कोण बोंबलतं तुमच्याकरता? साधू संत यांनी बोंबा मारल्या तुमच्याकरता, तुमच्या पुढे, म्हणजे समाजापुढे. पण त्याचा काही समाजावर परिणाम झाला का? वाद तसे बोंब कोणी ना ऐकती काणी. हरी हरी न म्हणती त्यांची थोर झाली हानी. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी ते राहणार नाही आता. पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. पंढरी जेजुरी महुरगड सप्तशृंगीवर घाला येतो. पाहत जा ही टीव्ही, जरा वाचत जा पेपर, म्हणजे कळेल का ते काय. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. साधू संत शास्त्र या मानवाला बोंबलून 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 सांगतात, पण मानव इतका राठाळ आहे, त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नाही. म्हणून साधू संतांनी सांगणं सोडलं नाही. होईल केव्हा तरी, कोणावर जरी झाला तरी आपल्या सांगण्याचा फायदा झाला. एक जरी निवडलं तरी आपलं सांगणं सफल झालं, असं साधू संताला शास्त्राला वाटतं. की जे कर्म निफजविता मोडे, की जे कर्म आपण केलं असता जगाचं सुख नष्ट होत, जगाची झोप उडून जाते. जे कर्म आपण केलं असता, मग आपण काय करतो, आपण कर्म केल्यावर जगाला काय होणार आहे, याचंही आम्हाला आमच्या स्वार्थापुढे त्याचंही आम्हाला भान नाही. लक्षात ठेवा. अर्थात जगाचा नाश झाला म्हणजे बेभानी हे राहतील वाचतील असं मला वाटतं का? नाही, त्या बेभाण्याचाही नाश होणार आहे. ती जगाच्या वेगळ्याच का नाहीये. लक्षात. जैसा कमळावर काय काय करू बहु वाटे तळमळ, पण काही उपयोग होत नाही. आपण काही करू शकत नाही. तुकोबारा म्हणजे काय करू बहु वाटे तळमळ. महाराज म्हणले काय करू, मला फार धर्माबद्दल तळमळ वाटत. अरे भगवंताने त्याच्याकरता अवतार घेतला नाही. यदा यदा हि धर्मश, आलीच आली तशी हा वेळ आलीच असेल तर काय सांग. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. भगवान के घर में देर है, अंधेर नहीं. जैसा कमलवनी फासू, काढ लिया काटेसू. कळत नाही किती पण बोंबलं तरी त्याचा काय परिणाम होत नाही, पण विषय आल्यावर सांगावं लागतं एवढं. आणि ते कळत
म्हणजे कळत नाही तेही वाईट वाटत. काय करत दुःख होत. जैसा कमळवणी फासू काढलिया काटसू. माणसाला जेवढी संसाराची किंमत आहे तेवढी परमार्थाची कवडीचीही किंमत वाटत. इतके आम्ही दुर्दैवी आहोत. दुर्दैवी लक्षात. जैसा कमळवणी फासू काढलिया काटसू. आपण झिजे नाशू कमळा करी. सरोवरामध्ये कमळ असतात. काट्याचा फास उडीत नेला. माऊली उदाहरण देत आहे. काट्याचा फास जर उडीत नेला तर काय होतं. तो फास तर स्वतः झिजतोच पण तो कमळाचाही नाश करतो. तो स्वतः झिजतो आणि कमळाचा नाश होणार नाही. त्याचाही नाश होणार आणि कमळाचाही नाश होणार. उदाहरण दिले कमळाचं. का आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे. पतंग जैसा सळे दीपाचे. पतंग हा दिव्याचा द्वेष करतो. द्वेष. त्याला ते दिव्याचं तेज सहन होत नाही आणि म्हणून तो त्याच्यावरती झडप घालतो आणि स्वतः जळून मरतो. जरा दिवाळी बी जळतो आणि लोकांच्या डोळ्याला अंधार करतो असं माऊली म्हणतो. का आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे. पतंग जैसा सळे दीपाचे. काही जरी झालं तरी लोक इतके बावळत असतात अशातला प्रकार नाही. मी एक राजा होतो तुम्हाला सांगतो. अरे हळूच. एक राजा होता. राजा तुम्हाला नाव नाही सांगत मी त्याचं कारण त्याच्या अवलादीचे बी पुष्कळ लोक आहेत. त्याने काय करावं. सगळ्या हिंदूच्या स्त्रिया भ्रष्ट कराव्यात. इतिहास आहे मोठा लक्षात ठेवा. हिंदूच्या स्त्रिया भ्रष्ट कराव्यात. इतक्या त्याने हिंदूच्या स्त्रिया भ्रष्ट केल्या आणि त्याला असंत म्हणतायत लोक. मी नाव सांगत नाही तुम्हाला. आलं तुमच्या लक्षात तर घ्या नाही तर जाऊ द्या. मग शेवटी एक असा निर्माण झाला शूरवीर. त्याचं मुंडकं तोडलं आणि मोरीच्या तोंडाला बसवलं. त्याला आम्ही संत आमचे काही अवलादी संत म्हणून त्याची पूजा करायला. काय करू बहु वाटे तळमळ. काय म्हणून म्हटलं आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे. त्याला सहन होईना दिव्याचा प्रकाश. तुला सहन होणं ठीक आहे तू मर पण लोकांनाही अंधार निर्माण केला त्याने आणि दिवाळी जाऊ. वर्तमान काळावर सगळी उदाहरणे ती लक्षात ठेवा. तुम्हाला कळून न कळू सुज्ञाला फार सांगावं लागत. तैसे सर्वस्व वाया जावो वरी स्वदेहा होय घाव. परी पुढीला अपाव निफजवी जे. तैसे सर्वस्व वाया जावो. तसं सर्व वायालाच जाणार आहे. पण आपल्यानंतर आपल्या समोर नको वाया राहायला. हो
पुण्य संपल्यावर जाऊ द्या. आप मोहे पीछे डूब गया दुनिया. काय तैसे सर्वस्व वाया जाओ, परी स्वदेहा होय घाओ. परी पुढीला आपाओ निफदवी जेणे. सर्व का वायाला जाईना, सर्वाचा का नाश होईना, चालेल. स्वतःच्या देहाचाही घात होतोय, चालेल, पण दुसऱ्याचा नाश व्हायलाच पाहिजे. काय म्हणतात माऊली, सगळं आपलं धन गेलं चालेल, स्वतःच्या देहाचा नाश झाला चालेल, पण ज्यामुळे दुसऱ्यांचा नाश होईल असे प्रयत्न करतच थोडा वासून जायचं, जेणेकरून जगाचा नाश होईल असे प्रयत्न करतच मरायचं. असं मौली या ओवीतून सांगतात. माशी आपणे आते गिळवी. तामसी कर्माची उदाहरणे सगळे. माशी आपण याते गिळवी, पण पुढीला वांती शिणवी. कसा विचार केला 16 वर्षाच्या वयात माऊलीने प्रश्न ठेवला. काय काय ते कश्मळ आठवी आचरणाचे. माशी स्वतःला माणसाकडून गिळवते. आता माणसाने गिळल्यावरती शक्य नाही, अशक्य. जिवंत आहे का? नाही. पण ती मरणा का मरू द्या, मिळते. पण पुढीला वांती शिणवी. पण ज्याने ती माशी गिळली त्याला वांत्या होऊन होऊन ते मरते. मरायची पाळी आहे, मरत नाही, पण मरायची पाळी आहे. पुढीला वांती शिणवी, ते कश्मल आठवी आचरणाची असेल. घाणेरडं आचरण, त्याची आठवण जरी केली तरी माणसाच्या अंगावर शहारे निर्माण. माणसाच्या अंगावर जास्त पुढे बोलत नाही. असं आहे तामसी कर्म. अजून त्याचा पुष्कळचा विचार आपल्याला करायचा आहे, पण माऊली दृष्टांत देऊन सात्विक कर्म सांगितले, अनेक दृष्टांत देऊन राजसी कर्म सांगितले, आणि आता अनंत दृष्टांत देऊन आपल्याकरता, आपल्या कल्याणाकरता, आपल्या सुधारण्याकरता अनेक प्रकारचे दृष्टांत देऊन वयाच्या 16व्या वर्षामध्ये माऊली तामसी कर्माचं वर्णन करता आहे. तेव्हा बसा 5 मिनिट. झालेली सेवा आजच्या दिवस म्हणतो मी, तुम्हाला काही का वाटेना म्हणतो. आजच्या दिवस तळमळ वाटते म्हणून म्हणतो. काय झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेल्या सेवेचा भाग आपण उद्या पाहू. कुंडली कवरदा पार्वती पते.